एक कुटुंब असतं, तुमच्या आमच्यासारखंच. नवरा बायको, एक मुलगी असते एक 5-7 वर्षाची, आणि एक आजोबा असते घरामध्ये एक 75-80 वर्षाचे. चांगलं हॅपी गोईंग कुटुंब असतं, चांगलं सधन कुटुंब असतं, पैसा पाणी भरपूर असतं, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. एक दिवस मुलगी रील बघत बघत तिच्यासमोर एक रील येतं की एक बोबडं बाल बोलत असतं आणि तिचे वडील ते ऐकत असतात. ती ते मोबाईल घेऊन जाते वडिलांकडे आणि सांगते, पप्पा मी आईशी बोलायचे का हो? तिचे वडील म्हणतात, हो हो बेटा, तूही अशीच बोलायचीस. ती म्हणते, तुम्ही काय करत? ते म्हटलं, मी ऐकून घेत होतो, समजून घेत होतो. हो का म्हणते, आणि तुम्ही हो पप्पा? हो, मी लहान असताना मी असंच बोलायचो आणि मला आजोबा समजून घ्यायचे. बर, मग पप्पा आता आजोबा असे बोलतात, मग तुम्ही का त्यांना समजून घेत नाही? हे ऐकताच त्या माणसाला जाणवतं की आपण कुठेतरी चुकतो. आणि आज हीच गोष्ट आपल्या तुमच्या आणि माझ्या घरात घडत आहे की आपले वडील, आपले आजोबा आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात, कुठेतरी थोडासा वेळ मागतात. आपण समजण्यापेक्षा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतो. या फादर्स डेला आपण त्यांना आपला वेळ देऊ, त्यांना ऐकून घेण्याचा प्रयत्न करू. हॅपी फादर्स डे.